नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की पिझ्झा कसा बनवायचा आहे. तर हे पिझ्झा मी ओव्हन मध्ये बेक केलेले आहे आणि हा मी कढाईमध्ये बेक केलेला आहे. तर तुम्हाला ओव्हन मध्ये कसा बेक करायचा आणि कढाईमध्ये पण कसा बेक करायचा याची संपूर्ण डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण बघावा लागेल. त्यात मी बारीक बारीक टिप्स वगैरे पण दिलेले आहे. तर हा बेस पण मी घरीच बनवलेला आहे आणि रेसिपी पण खूप सोपी आहे. चला तर मग वेळ न घेता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. त्यात आपल्याला 1 टेबलस्पून ड्राय ईस्ट टाकून घ्यायचं आहे. हे तुम्हाला कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध होईल. आणि नंतर आपल्याला त्यात 1 टेबलस्पून साखर टाकून घ्यायची आहे. साखर हे आपल्याला ईस्टला ऍक्टिव्हेट करण्याला मदत करते, म्हणून आपल्याला ती खूप इम्पॉर्टंट असते टाकायला. तर नंतर आपल्याला 1/2 कप इथे पाणी घ्यायचं आहे. पण पाणी आपल्याला थोडंसं गरम घ्यायचं आहे, म्हणजे एकदम आपल्याला गरम पण नाही, एकदम थंड पण नाही. ज्यात आपला हात घालून आपण सहन करू शकतो एवढं आपल्याला ते पाणी गरम घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला हे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावर झाकण ठेवून त्याला ऍक्टिव्हेट व्हायसाठी 10 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला इथे दुसरा बाउल घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला 1.5 कप हा मैदा घ्यायचा आहे. मैदा हा आपल्याला कधीही पॅकेटचा फ्रेश घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यात 2 चमचे हे मिल्क पावडर टाकून घ्यायचं आहे. मिल्क पावडर टाकल्यामुळे आपला जो बेस आहे पिझ्झाचा त्याला खूप छान टेक्स्चर येते आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते. आणि नंतर आपल्याला या सर्वांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नाहीतर आपण याला गाळून सुद्धा घेऊ शकतो, जेणेकरून जे पण आपण यात मिक्स केलं आहे ते सर्व एकसारखं मिक्स होईल. आता आपण बघूया की आपलं जे ईस्ट आहे ते ऍक्टिव्हेट झालं आहे का. तर हे बघा किती छान हे फर्मंट झालेलं आहे. जर तुमचं ईस्ट हे फर्मंट झालेलं नसेल, असं झालेलं नसेल, तर तुमचं ईस्ट हे खराब झालेलं आहे, ते ऍक्टिव्ह होत नाही, तर तुमचा पिझ्झाचा बेस हा चांगला होणार नाही. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. जर तुमचं फर्मंट झालेलं नसेल तर तुम्ही या पुढच्या स्टेप करायच्या नाही, इथेच तुम्ही थांबू शकता. तर आता आपल्याला काय करायचे, जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते आपल्याला यात मिक्स करून घ्यायचे. तर आपल्याला थोडे थोडं ते मैदा वगैरे थोडा टाकायचा, आपल्याला एकदम टाकायचा नाही. आणि आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही हाताने पण मिक्स करू शकता. तर इथे आपल्याला ते व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. असं थोडं टाकायचं आहे आणि त्याला असं कट अँड फोल्ड्स मेथडने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि उरलेलं पण आपल्याला इथे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे ड्राय वाटत आहे, हे एकदम भिजल्या गेलेलं नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा पाणी घ्यायचं आहे, पण तसंच थोडंसं कोमटच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. तर थोडं करून मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेता. या स्टेपला तुम्ही हाताचा पण वापर करू शकता. छान आपण जशी कणिक मळतो तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला जेवढं लागेल थोडं पाणी आपण इथे ॲड करायचं आणि चपातीपेक्षा थोडा नरम गोळा आपल्याला इथे लागणार आहे. तर हा डो आपल्याला असा तयार करून नंतर आपल्याला गॅसचा ओटा हा एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यावर हा डो टाकून त्याला व्यवस्थित चुरून घ्यायचा आहे. तर आपल्याला याला 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित एकसारखं मळून घ्यायचं आहे. कारण की जेवढा आपण मळू तेवढं आपल्या पिझ्झाचं हे जो बेस आहे त्याचं टेक्स्चर खूप छान येईल. तर ही खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची स्टेप आहे. तर आपल्याला 10 ते 15 मिनिटं तरी याला छान मळून घ्यायचं. आता बघा, आता हा माझ्या हाताला चिटकत आहे, पण थोडा वेळ गेल्यावर 10 ते 15 मिनिटं झाल्यावर हा आपल्या हाताला चिटकणार नाही. तर तोपर्यंत आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर इथे तो खूपच चिकट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं त्याला मैदा त्यावर ऍड करू शकता, पण जास्त पण प्रमाणात आपल्याला तो करायचा नाही आहे. तर हे बघा आता मळून झालेला आहे. तर हा आता माझ्या हाताला चिटकत नाहीये, तर इथपर्यंत आपल्याला तो मळून घ्यायचा आहे. तर आता मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला एका बाउलमध्ये ठेवून घ्यायचा आहे. आणि बाउलला आपल्याला इथे थोडं ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे. नंतर त्यात आपल्याला गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि तो जो गोळा आहे मी जसं व्हिडिओमध्ये सांगत आहे तशाच प्रकारे आपल्याला तो ठेवायचा आहे. आणि त्याला वरून पण आपल्याला एक तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, जेणेकरून तो वरच्या साईडने ड्राय होऊ नये म्हणून. तर आता आपल्याला या बाउलला क्लीन रॅप पेपरने कव्हर करून व्यवस्थित एका गरम जागेवर ठेवायचं आहे. किंवा तुमच्याकडे ओटीजी वगैरे असेल तर तुम्ही त्यात पण बंद ओटीजी किंवा ओव्हनमध्ये तुम्ही ठेवू शकता. तुमच्याजवळ जर फॉईल पेपर नसेल तर तुम्ही एखादा स्वच्छ कपडा टाकून पण त्याला एका गरम जागेवर ठेवू शकता. तर आपल्याला हे 2 घंट्यासाठी फर्मंट व्हायला ठेवायचं आहे. 2 घंटे झालेले आहेत. तर हे बघा किती छान हा फर्मंट झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तो फर्मंट झालेला हवा आहे. तर आता आपण यातली हवा काढून घेऊया. आणि मी इथे एक मिस्टेक केली होती की मी बाउलला
ऑइलने ग्रीस केलेलं नव्हतं म्हणून हा साईडने थोडा चिपकलेला आहे, पण काही हरकत नाही. तर तुम्ही जेव्हाही असं कराल तर तुम्ही बाउलला थोडंसं ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर आता मी बाउलमधून काढून घेतलेलं आहे आणि त्याचा एक छान गोळा बनवलेला आहे. तर आता आपण यावर थोडासा मैदा डस्ट करूया आणि त्याचे आपण असे भाग करून घेऊया. तर आपल्याला या डो मध्ये किती पिझ्झा करायचा आहे ते आपल्यावर आहे. आपल्याला छोटे करायचे आहे, स्मॉल साईज, की मीडियम करायचे आहे, की लार्ज करायचे आहे. तर यामध्ये लार्ज साईजचे 2 पिझ्झा होतात आणि जर मी 2 मीडियम केलेले होते आणि एक छोटा केलेला होता स्मॉल कढाईमध्ये, तर मी यात 3 पिझ्झा केलेले आहेत. आपल्याला थोडासा मैदा डस्ट करायचा आहे आणि हातानेच आपल्याला शक्यतोवर जो पिझ्झा बेस आहे त्याला आपल्याला शेप द्यायचा आहे. आणि ज्याला हाताने देणे शक्य नाही होत तर त्यांनी थोडंसं इथे लाटणं वापरलं तरी चालते. चपातीसारखं आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला चपातीपेक्षा थोडं जाडच ठेवायचं आहे त्याला, म्हणजे जास्त पण जाड नाही ठेवायचं आहे आणि जास्त पण आपल्याला पातळ ठेवायचं नाही, मीडियम आपल्याला इथे ठेवायचं आहे. पण चपातीपेक्षा थोडं जाड ठेवायचं आहे कारण की तो फुगून आपल्या म्हणजे तिप्पट होईल. जेवढा आपण त्याचा आकार ठेवू त्याच्या तिप्पट तो आपला बेस तयार होईल. आणि आपल्या बोटांच्या सहाय्याने आपल्याला पिझ्झाला असा शेप द्यायचा आहे. त्याचे जे कॉर्नर आहेत त्याला आपल्याला थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पण आपण यात टॉपिंग वगैरे जे टाकू ते व्यवस्थित इथे बसल्या जाईल. आणि नंतर आपल्याला याला थोडेसे होल करून घ्यायचे आहे, जेणेकरून हा आपला पिझ्झा फुगणार. तर मी आता इथे एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे आणि त्यात मी एक जो कढाईमध्ये पिझ्झा लावणार आहे त्याची एकदम स्मॉल साईज मी इथे तयार करून घेतलेली आहे आणि त्याला पण मी साईडने असं व्यवस्थित इथे बोटाने आकार दिलेला आहे आणि चमच्याच्या सहाय्याने त्याला होल करून घेतलेले आहे. तर यावर आता आपल्याला थोडं 1 चमचा पिझ्झा सॉस टाकून घ्यायचा आहे आणि त्याला चमच्याने सर्व साईडने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सर्व पिझ्झाच्या बेसला आपला लागेल व्यवस्थित असं आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यावर चीज टाकून घ्यायचं आहे. तिथे चीज तुम्ही कोणतेही वापरू शकता. मी इथे मोझरेला चीज टाकलेलं आहे आणि वरून अमूलचं आपलं नॉर्मल चीज इथे किसून टाकलेलं आहे. आणि नंतर यावर आपल्याला मिरची, टमाटर, कांदा जे आपल्याला आवडत असेल त्याने टॉपिंग करून छान सजवून घ्यायचं आहे. तर मी इथे शिमला मिरची वापरलेली आहे आणि टोमॅटो आणि कांदा असं मी वापरलेलं आहे आणि तुम्ही यात पनीरचा पण यूज करू शकता. आणि ज्यांना पण पिझ्झा बेस हा घरी बनवायचा नसेल तर ते पिझ्झा बेस रेडीमेड आणून त्यावर अशी सर्व टॉपिंग करू शकतात. तर आता आपला हा पिझ्झा इथे तयार झालेला आहे. तर यावर आपण चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब आवडीनुसार टाकून घेऊ शकतो. तर हा पिझ्झा आपण कढईमध्ये बेक करणार आहे. तर आता जे मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे त्याला पण मी ट्रेमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला पिझ्झा सॉस लावून त्यावर चीज टाकून घेतलेला आहे आणि त्यावर पण मी शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटोने टॉपिंग करून घेणार आहे. तुम्ही या जागी पनीर सुद्धा वापरू शकता. फक्त त्याला मॅरिनेट करून घ्यायचं. थोडंसं पनीर स्क्वेअर शेपमध्ये कापून घ्यायचं छोट्या आकारात आणि त्याला तिखट, मीठ, थोडंसं हळद आणि थोडं दही वगैरे पण टाकून त्याला मॅरिनेट करून ठेवलं 5-10 मिनिटं आणि नंतर ते पण यावर टॉपिंग ठेवलं तरी खूप छान हा टेस्टला लागतो. तर आता आपण कढईमधला पिझ्झा बेक करायला ठेवूया. तर 5 मिनिटे आधी मी कढईला प्रीहीट करायला ठेवलं होतं. प्रीहीट करणं हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. त्यात एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर हा पिझ्झाची प्लेट ठेवलेली आहे. प्लेटला बिलकुल काही लावायची गरज नाही कारण की हा पिझ्झा चिटकत नाही आहे. हे डायरेक्ट आपल्याला प्लेन प्लेट घ्यायची आहे त्यावर ठेवायचं आणि कढईमध्ये बेक करण्यासाठी 30 ते 35 मिनिटे आपल्याला लागू शकतात. तर आता ओव्हनमध्ये जे बेक करायचे पिझ्झा आहे ते पण मी इथे ठेवून घेत आहे ओव्हनमध्ये. नंतर 180 मी टेम्परेचर इथे सेट केलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी मी याला बेक करून घेणार आहे. बेक मोड ऑन केलेला आहे आणि एअर फॅन सुद्धा मी ऑन केलेला आहे. तर कढईमधला पिझ्झा बघा आपला 30 मिनिटे झालेले आहे. तर मी उघडून बघितला होता तर मी 5 मिनिटे अजून होऊ दिला. तर 35 मिनिटे टोटल मला वेळ लागलेला आहे. तर बघा खूप छान झालेला आहे आणि ओव्हन मधले पण पिझ्झा आपल्याला खूप छान इथे बेक होऊन तयार झालेले आहे. तर हे बघा, हे पिझ्झा बघितल्यावर कोणालाही वाटणार नाही की हे घरी बनवलेले पिझ्झा आहे. तर तुम्ही पण असे छान छान पिझ्झा घरी बनवू शकता. तर आता मी तुम्हाला इथे कट करून सुद्धा दाखवणार आहे की त्याचं जो बेस आहे त्याचं स्ट्रक्चर कसं झालेलं आहे. तर आता मी इथे कापून घेत आहे. तर हे बघा, असा कट करून घ्यायचा पिझ्झा तुम्हाला जशा आकारात हवा आहे तसा. तर हे मी एक स्लाइस इथे काढून दाखवत आहे. तर तुम्हाला जर किती छान याचा बेस इथे तयार झालेला आहे.
एकदम खालून एकदम क्रंची झालेला आहे आणि वर एकदम नरम सॉफ्ट आहे. तर आता मी तुम्हाला कढाईमधला पिझ्झा पण बेक इथे कट करून दाखवणार आहे आणि तो पण छान एकदम बेक झालेला आहे. आणि तुम्हाला जर वाटलं की हा अजून थोडा बेक होऊ द्यायचा खालच्या साईडने, तर तुम्ही अजून 5 ते 10 मिनिटं त्याला ठेवू शकता. तर हे आपल्याला मीडियम ते लो फ्लेमवरच आपल्याला पिझ्झा बेक करायचा असतो. तर हे बघा, हा पण छान इथे खालच्या साईडने बेक झालेला आहे. तर हे बघा, याचा बेस हा खूप स्पॉन्जी आणि छान फुगलेला आहे. तर खूप छान स्ट्रक्चर या बेसचं बनून तयार झालेलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर ही पिझ्झा बघून मला तर इथे कंट्रोलच होत नाहीये. तर मी इथे एक बाईट इथे खाऊन बघणार आहे, कसा झालाय त्याची टेस्ट. तर एकदम चीझी, टेस्टी आणि यम्मी झालेला आहे हा पिझ्झा. आणि तुम्हालाही पिझ्झा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमचा आवडता फ्लेवर नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.